मित्रांनो, तुम्हाला देखील दुपारी अभ्यास करताना झोप येते का? रिझन तुम्हाला माहीत असेलच. पहिलं रिझन आहे की आपण पोलीस भरतीची पोरं, आपण प्रॅक्टिस करत असतो, तर त्यामुळे शरीर थकलेलं असतं आणि कुठेतरी आपल्याला दुपारी झोप येत असते. ओके, कमीत कमी पेंग तरी येत असते. ओके, दुसरं कारण आहे की रात्री आपली झोप झालेली नसते. बरेच मित्र आपण पाहतो की 11-12 वाजेपर्यंत ऑनलाईन वगैरे असतात किंवा मोबाईलमध्ये असतात किंवा अभ्यास वगैरे करत असतात. तिसरं कारण आहे की सकाळी लवकर उठणे. तुम्ही बघा, सकाळी लवकर उठले की अख्खा दिवस आपल्याला अशी झोपच येत असते, कारण सवय नसते ना. ज्याला सवय आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही. मग आता याच्यावर सोल्युशन काय? तर मित्रांनो, सिंपल सोल्युशन एकच आहे की तुम्ही दुपारच्या सेशनमध्ये, म्हणजेच जेवल्याच्या नंतर 1 ते 4च्या दरम्यान कुठलंही वाचन करायचं नाही. म्हणजे जीके घ्यायचं नाही, करंट घ्यायचं नाही आणि मराठी घ्यायचं नाही. तिकडे एकमेव विषय मॅथ्स किंवा रिझनिंग हेच घ्यायचं. मग ह्याच्यामध्ये तुम्ही एकतर लेक्चरद्वारे अभ्यास करू शकता किंवा मग थेट प्रॅक्टिस करू शकता. ओके, कारण प्रॅक्टिसमध्ये कसं असतं, आपण प्रश्न सोडवत असतो, आपल्याला विचार करावा लागतो, त्यामुळे काय होतं, आपल्याला झोप येत नाही. परंतु आपण कंटिन्यू पुस्तकात पाहून जर वाचत असलो ना, तर आपण तसंच झोपून जातो. म्हणून दुपारच्या सेशनला रीडिंगचं कोणताही विषय घ्यायचा नाही. ओनली प्रॅक्टिस, एके प्रॅक्टिस किंवा ऑनलाईन लेक्चर्स. अशाच तुमचे काहीही अडचण असतील, तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता. थँक्यू. जय हिंद.